नमस्कार. गीता रहस्य उर्फ कर्मयोगशास्त्र हा लोकमान्य टिळकांचा जगद्विख्यात जो ग्रंथ आहे, त्यातील दुसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचे नाव आहे कर्मजिज्ञासा. कर्माबद्दल आपण खरोखर थोडं तरी कुतूहल मनामध्ये ठेवतो का, यावर हा सगळा प्रकाश या प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांनी टाकलेला आहे. कर्मजिज्ञासा या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवातच गीतेतल्या एका श्लोकापासून आणि त्यातल्या एका ओळीपासून लोकमान्य टिळक करतात. ती ओळ अशी आहे: किम कर्म किम अकर्मेति कवयो अपि अत्र मोहिताः. गीतेतल्या 4थ्या अध्यायातला हा 16वा श्लोक आहे आणि त्याचा अर्थ असा आहे: आपले कर्म कोणते आणि आपले अकर्म कोणते या बाबतीत शहाण्या पुरुषांना देखील संभ्रम पडत असतो. भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच अर्जुनावर स्वतःचे नेमके कर्तव्य कोणते हे समजून घेण्याचा प्रसंग आला होता. क्षात्रधर्म म्हणजेच संरक्षण धर्म श्रेष्ठ की आप्तस्वकीयांचे आणि गुरुजनांवरचे प्रेम श्रेष्ठ, हा तो प्रश्न होता. यापैकी एका धर्माचा अवलंब करावा म्हणजे एका कर्माचा अवलंब करावा, तर दुसऱ्या धर्मावर म्हणजेच दुसऱ्या कर्मावर अन्याय होणार होता. या ठिकाणी धर्म याचा अर्थ स्वतःचं कर्तव्य असाच घ्यावा लागतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर एका धर्माचा अवलंब करायला लागलो तर दुसऱ्या स्वभाव धर्मावर अन्याय होतो आणि दुसऱ्या धर्मावर स्वभाव धर्मावर जर आपण त्याचा अवलंब करायचं ठरवलं तर पहिल्या स्वभाव धर्मावर अन्याय होतो. अशा संभ्रमात अर्जुन पडलेला होता. कौरव पांडव युद्धात कुरुक्षेत्राच्या भूमीवर आपलेच सगळे आप्तस्वकीय आणि गुरुजन शत्रूच्या रूपात समोर ठाकलेले असताना क्षात्रधर्माचे पालन करायचे ठरवले तर आप्तस्वकीयांचा वध करावा लागेल आणि त्यांच्यावरील प्रेमाला जर महत्त्व दिले म्हणजेच त्यांच्याबरोबर युद्ध जर केलं नाही तर क्षात्रधर्माला ऐन ऐरणीच्या क्षणी गालबोट लागणार होतं. अशावेळी कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं म्हणजे काय करावे आणि काय करू नये या प्रश्नांच्या भोऱ्यामध्ये अर्जुन सापडलेला होता. आता हा प्रश्न फक्त अर्जुनाचाच आहे का? आपणही अनेकदा असा अर्जुन बनलेलो नसतो का? कारण आपापला स्वधर्म, या ठिकाणी स्वधर्म जिथे जिथे आपण आजच्या ह्या छोट्याशा लेक्चरमध्ये धर्म हा शब्द येईल त्या ठिकाणी स्वतःचा स्वभाव धर्म किंवा कर्तव्य धर्म, कर्तव्याचा धर्म असाच अर्थ घ्यायचा आहे. हिंदू किंवा ख्रिश्चन धर्म असा अर्थ इथे घ्यायचा नाही आहे, हेही जाता जाता सांगून ठेवते. अर्थातच सगळ्यांना हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण काही जणांना माहीत नाही म्हणून इथे सांगते आहे. तर आपापला धर्म, आपला आपला स्वधर्म म्हणजे आपापलं कर्तव्य कोणतं याबद्दल आपल्याला नीतिशास्त्र धडे देत असतं. त्या नीतिशास्त्रामध्ये सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती अशा प्रकारचे अनेक मूल्य देखील आपल्याला शिकवलेली असतात आणि त्या मूल्यांच्या दिशेने आपण एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपलं आचरण ठेवत असतो. त्या तत्वांना अनुसरून आपल्याला वर्तन करायला ती मूल्य जणू काही शिकवत असतात आणि सत्य, अहिंसा इत्यादी मूल्यांना, तत्वांना धरून आणि त्यांना अनुसरून वागलं
तर आपलंही कल्याण होतं आणि इतरांचंही कल्याण होतं असंही सांगितलं जात असतं आणि ते योग्यही आहे. तरीही त्या दोन तत्वांचा, कधीकधी यातल्या दोन मूल्यांचा किंवा दोन तत्वांचा किंवा दोन स्वधर्मांचा एकमेकांना तिढा पडतो, दोन कर्तव्यांचा एकमेकांना तिढा पडतो आणि मग प्रश्न निर्माण होतो की मग माझं कर्म कोणतं आणि माझं अकर्म कोणतं. आणि अशा वेळेला सूक्ष्म विचार करण्याची आवश्यकता असते आणि तो विचार करायला आपल्याला भगवद्गीता शिकवते. महाभारतासारख्या ग्रंथामध्ये अर्जुनाला कर्तव्यमोह त्याचा घालवण्यासाठी श्रीकृष्णांनी जो उपदेश केला त्याच्या आधारे महर्षी व्यासांनी कर्म आणि अकर्माचं मर्म सांगितलेलं आहे आणि हे मर्म सांगण्यासाठी गीतेचं प्रयोजन आहे. यामुळेच भाष्यकार टिळक म्हणतात की श्री भगवद्गीता हे महाभारताचे रहस्य उपनिषद आहे आणि शिरोभूषण आहे. ते पुढे असंही म्हणतात की महाभारत हे गीतेत प्रतिपादिलेल्या मूलभूत कर्मतत्वांचे सोदाहरण विस्तृत व्याख्यान झालेले आहे. म्हणजे गीतेमध्ये जी कर्म सांगितलेली आहेत आणि जी अकर्म म्हणजे जे कोणती कर्म करू नयेत याबद्दल सांगितलेलं आहे, त्या सर्व संदर्भामध्ये जर जास्तीचं विस्तृत व्याख्यान आवश्यक वाटत असेल तर महाभारत वाचावं असं या ठिकाणी लोकमान्य आपल्याला सुचवतात. गीता ग्रंथ महाभारतात मागाहून घुसडला गेला आहे अशी काही जणांना शंका येते आणि त्या अशा व्यक्तींनी या गोष्टीकडे अवश्य लक्ष पुरवावे अशी लोकमान्य त्या लोकांना, त्या व्यक्तींना सूचना करतात. गीता भाष्यकार टिळकांचे प्रतिपादन असे आहे की कोणत्या काळात, कोणत्या प्रसंगात, कोणत्या स्थळी कोणते कर्म योग्य असते याचा निर्णय घ्यायला आपल्याला गीता शिकवते. कर्तव्य कोणते आणि अकर्तव्य कोणते हे समजून घेऊन त्यासाठी एक कायमचे धोरण किंवा युक्ती गीता आपल्या समोर ठेवते. जेव्हा जेव्हा आपला अर्जुन होतो ना, त्या त्या प्रत्येक वेळी म्हणजेच कोणतं तत्व जास्त श्रेष्ठ किंवा कोणतं कर्म जास्त श्रेष्ठ, कोणता स्वधर्म जास्त श्रेष्ठ असा ज्या वेळेला आपल्या समोर प्रश्न निर्माण होईल ना, त्या प्रत्येक वेळेला दूरगामी कल्याणाचा मार्ग किंवा त्यातला त्या दूरगामी कल्याणाकडे नेणारा असा जो कर्मविचार आहे, असा जो स्वधर्म आहे किंवा असे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करावे असं आपल्याला गीता सुचविते. म्हणूनच अहिंसा श्रेष्ठ की आत्मसंरक्षण श्रेष्ठ असा ज्या वेळेला प्रश्न पडतो त्या प्रत्येक वेळी आत्मसंरक्षण श्रेष्ठ हे हळूहळू लक्षात यायला लागते असं लोकमान्य आपल्याला सांगतात. सत्य श्रेष्ठ की सर्व प्राणीमात्रांवरचे हित श्रेष्ठ असा जर प्रश्न पडला तर सत्यापेक्षा सर्व भूतांचे हित तेच श्रेष्ठ हा निर्णय लक्षात येऊ लागतो. दोन आदर्श तत्वांचाच जर तिढा पडला आणि जर लढा सुरू झाला तर जास्त श्रेयस्कर काय, जास्त श्रेयस्कर असं आदर्श तत्व कोणतं ते श्रेष्ठ मानावे हे कायमचे धोरण मनात बाळगावे असं आपल्याला गीता सांगते. सारांश, अमुक एका प्रसंगात कर्तव्य कोणते आणि अकर्तव्य कोणते हे आपल्याला ओळखायला यायला हवं आणि ज्या ज्या वेळेला हा प्रश्न पडेल त्या त्या वेळेला विनोबांनी म्हटल्याप्रमाणे गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. म्हणजे काय की ज्या वेळेला मला संभ्रम पडतो त्या प्रत्येक वेळेला आईच्या प्रेमाने, माऊलीच्या प्रेमाने ती मला पडता रडता उचलून जवळ घेते आणि मार्गदर्शनाची दिशा दाखवते. तर याही ठिकाणी लोकमान्य देखील अशाच स्वरूपाचं तत्व आपल्याला सांगतात किंवा ती युक्ती सांगतात जी गीतेने त्यांना स्वतःला शिकवलेली होती की दूरगामी कल्याणाचा परिणाम साधणारा निर्णय
हा नेहमी घेता आला पाहिजे. हेच गीतेचे सर्वात महत्त्वाचे आणि अपूर्व असे वैशिष्ट्य आहे. कारण कार्य आणि अकार्य, कर्म आणि अकर्म समजावून देणारा गीतेपेक्षा वेगळा दुसरा प्राचीन ग्रंथ संपूर्ण संस्कृत वाङ्मयामध्ये आढळून येत नाही. जीवन जगत असताना अमुक एका सूक्ष्म प्रसंगात आपले कर्तव्य कसे जाणावे याची दिशा देण्यासाठी लोकमान्य टिळक सत्य, अहिंसा, अस्तेय, इंद्रिय निग्रह या मूल्यांच्या आधारानेच आणि त्या मूल्यांपेक्षाही आत्मसंरक्षण, देशरक्षण, सर्व भूतांचे हित हेच कसे महत्त्वाचे असते हे आपल्याला समजावून देतात. सत्य या सर्वमान्य मूल्याची महती जगातील सर्व देशांमध्ये आणि सर्व धर्मांमध्ये शिरोधार्य मानली गेलेली आहे. वेद, उपनिषदे, महाभारत अशा अनेक धर्मग्रंथांमधून सत्यपालनासारखा दुसरा धर्म नाही असे पुन्हा पुन्हा सांगितले गेलेले आहे. पण एखाद्या वेळी कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट प्रसंगी जर आपल्या असं लक्षात आलं की जर आपण या ठिकाणी खरे बोललो तर एखाद्या निरपराध माणसाचा जीव जाणार आहे आणि ही कल्पना जर आपल्याला असेल आणि त्याही वेळेला जर आपण सत्य बोलावं की असत्य बोलावं अशा वेळेला तर त्या दुसऱ्या व्यक्तीचा, विशेषतः निरपराध व्यक्तीचा जीव जाऊ नये यासाठी अशा वेळेला सत्य जरासं बाजूला ठेवलं तरी चालेल असं आपल्याला लोकमान्य सुचवतात आणि हे अर्थातच गीतेच्या आधारे सुचवतात. सिज्विक, मिल, बेन आणि वेवेल इत्यादी पाश्चात्य नीतिशास्त्रज्ञांचे दाखले सविस्तरपणाने लोकमान्य आपल्याला या दुसऱ्या उदाहरणामध्ये, दुसऱ्या प्रकरणामध्ये देतात. कोणताही नियम केवळ नियम म्हणून सदैव पाळणे याला काही महत्त्व आहे असे नाही, मात्र तो पाळण्यात आपले श्रेय आहे एवढेच नीतिशास्त्राचे म्हणणे आहे असे हे सर्व पाश्चात्य विचारवंत मानतात. पण आमच्या शास्त्रकारांनी म्हणजे पौर्वात्य, महाभारतकालीन किंवा संस्कृतमध्ये विशेषतः ज्यांनी विपुल लेखन केलेलं आहे अशा शास्त्रकारांनी सत्य आणि ऋत ही मूल्ये सर्व सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी उत्पन्न झालेली होती असे मानलेले आहे. सत्य या शब्दाचा धात्वर्थच असणारे हा अर्थ सांगणारा असा धातू अर्थ आहे. कधीही नाहीसे न होणारे किंवा त्रिकाल अबाधित राहणारे असे जे असते ते सत, त्याला सत्य म्हणावे. हे धात्वार्थच आपल्याला सुचवितो. एकमेकांचे विचार कळण्यासाठी शब्दांशिवाय दुसरे साधन नाही. वाणीचा मूळ झरा असत्य भाषणाने गढूळ करणारा एखादा मनुष्य जणू मुद्दलाचीच एकदम चोरी करणारा ठरतो आणि म्हणून जे काही बोलायचे असेल ते सत्याने पवित्र झालेले असेल असे बोलत जा असं आपल्याकडे फार पूर्वीपासून सांगितलं गेलेलं आहे. हे सर्व जरी खरे असले तरी सकल धर्मांचे रहस्य जाणणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी कर्णपर्वामध्ये अर्जुनाला सत्य आणि अनृत विवेक महाभारतामध्ये सांगितलेला आहे. कारण सत्यधर्म केवळ शब्दोच्चारणापुरताच मानायला पाहिजे का? ज्या वागणुकीने सर्वांचे कल्याण होते ती वागणूक म्हणजे सत्यधर्म हे लक्षात घ्यायला हवे. शब्दांशी फक्त प्रामाण्य ठेवण्यापेक्षा सर्वांचं कल्याण इथे प्रामाण्य ठेवणं जास्त आवश्यक आहे. नारद मुनी हे शुकाचार्यांना सनतकुमारांच्या आधाराने शांती पर्वामध्ये सांगतात, महाभारतातल्या शांती पर्वात सांगतात, सत्य बोलणे प्रशस्त आहे खरे, पण सत्यापेक्षाही सर्व भूतांचे ज्यात हित आहे, सर्व व्यक्तींचे ज्याच्यामध्ये हित आहे ते बोलावे. आणि याचमुळे प्रसंग शरण सत्यनिष्ठ युधिष्ठिराला
नरोवा कुंजरवा असे उत्तर द्रोणाचार्यांना द्यावे लागले. कारण असे अर्धसत्य युधिष्ठिर बोलला म्हणून अंतिमतः सर्व भूतांचे हित घडून आले, सर्व व्यक्तींचे, सर्व समाजाचे हित घडून आले. कारण त्यामुळे युद्ध आणि त्यामुळे ते जे युद्ध घडून आलेलं होतं त्या युद्धामध्ये कौरवांचा पराभव होणं शक्य झालं. द्रोणाचार्यांना मृत्यू येऊ शकल्यामुळे आणि तो मृत्यू येण्यासाठी त्यांनी धर्मराजाला विचारलेलं होतं, युधिष्ठिराला विचारलेलं होतं की अश्वत्थामा नावाचा कोणीतरी जो मारला गेला युद्धात तो नर आहे का कुंजर आहे? नरोवा कुंजरोवा, नर आहे का कुंजर आहे? कुंजर म्हणजे हत्ती. ती व्यक्ती आहे का कुंजर म्हणजे हत्ती आहे हे मला सांग, असं द्रोणाचार्यांनी फक्त धर्मराजाला विचारलेलं होतं, म्हणजे युधिष्ठिराला विचारलेलं होतं. आणि श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार अत्यंत नाईलाजाने सत्याची म्हणजे संपूर्ण सत्याची कास सोडून युधिष्ठिर द्रोणाचार्यांना सांगतात की अश्वत्थामा नावाचा एक जण मारला गेला, पण तो नर आहे का कुंजर आहे मला माहीत नाही. म्हणजे थोडंसं अर्धसत्य, अर्धसत्य युधिष्ठिर बोलला आणि म्हणून द्रोणाचार्यांचा पाडा होऊ शकला. द्रोणाचार्यांनी तितक्याच द्वेषाने युद्ध करणं सोडून दिलं आणि नंतर द्रोणाचार्यांना मारलं गेलं. आणि त्यामुळे केवळ म्हणजे या अर्धसत्याच्या आधारावर केवळ अनेक कारणं होती युद्ध जिंकण्यासाठी, पण त्या कारणांमध्ये हे एक अतिशय महत्त्वाचं कारण घडून आलं युधिष्ठिराच्या त्या वाक्यामुळे. नरो वा कुंजरो वा म्हणजे नर की कुंजर ते मला माहीत नाही, वा म्हणजे किंवा मला माहीत नाही, पण यांच्यापैकी कोणीतरी एक जण मारला गेला हे नक्की. आणि तिथे द्रोणाचार्यांनी मनातून ते खचले, द्रोणाचार्य मनातून खचले आणि ते युद्धात पराभूत झाले, असं आपल्याला महाभारतातली ती सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. अर्थात ही जी आत्ता कथा थोडीफार मी सांगितली त्यामध्ये असत्य भाषण करावे असं सुचवायचं नाही आहे, परंतु सूक्ष्म प्रसंगी सत्य आणि असत्य यांचा जर तिढा पडला आणि पडलाच तर सर्वभूतहित या मूल्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे कसं की युद्धात जिंकण्यासाठी थोडंसं अर्धसत्य बोलायला हरकत नाही, हा विचार अशा वेळेला 5 पांडवांमधला जो ज्येष्ठ आहे त्याला तो करायला श्रीकृष्णांनी सांगितलेला होता. आणि म्हणून सर्वभूतहित घडून आलं, म्हणजे सर्व व्यक्तींचं कल्याण घडून आलं. आणि सर्वभूतहित या मूल्याला अशा वेळेला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, न की सत्याला म्हणजे संपूर्ण सत्याला. असं इथे अशी एक सूचना आपल्याला यामध्ये मिळते. ही फार वेगळी सूचना आहे. ही गीतेने दिलेली आणि विशेषतः भगवान श्रीकृष्णांनी दिलेली ही सूचना आहे. असं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला कर्म कोणतं आणि अकर्म कोणतं याचा विचार करणं सुलभ होणार आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र हे सूक्ष्म प्रसंग कसे ओळखावे हे सांगणे किंवा शिकविणे हे कठीण असतं, असंही लोकमान्य टिळकांनी म्हणून ठेवलेलं आहे, याच प्रकरणात सांगून ठेवलेलं आहे. कुरुक्षेत्रावरील प्रसंगात बंधुप्रेम हे सत्यापेक्षा श्रेष्ठ असले तरी बंधुप्रेमापेक्षा क्षात्रधर्म अधिक बलवत्तर ठरवला आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि शिवाय क्षात्रधर्माच्या बरोबरच सर्वभूतहितरत असण्याची आवश्यकता देखील या क्षणी जास्त अधोरेखित केली गेलेली आहे.
आणि हे लक्षात घेण्यासाठी सत्य महत्त्वाचं, काही सूक्ष्म प्रसंगी सत्य महत्त्वाचं की अर्धसत्य महत्त्वाचं, याच्याकडे आपल्याला सूक्ष्म विचारातून लक्ष देणं आवश्यक असतं, असं आपल्याला गीता आणि गीता रहस्य हे दोन्ही ग्रंथ सुचवतात. जी गोष्ट सत्याची तीच अहिंसा या तत्वाची आहे किंवा या मूल्याची आहे. नीतिशास्त्रामध्ये अहिंसा हा नियम महत्त्वाचा मानला गेलेला आहे. अहिंसा या मूल्याला प्राचीन ग्रंथामध्ये सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे. अहिंसा परमो धर्मः असे प्रसिद्ध वचन देखील आहे. अहिंसेचे तत्व वैदिक धर्मातच नव्हे तर इतर काही धर्मातही मुख्य मूल्य गणले गेलेले आहे. बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मातही ज्या आज्ञा आहेत ना, त्यात हिंसा करू नको या आज्ञेस मुख्य स्थान दिलं गेलेलं आहे. आता हिंसा म्हणजे काय आणि अहिंसा म्हणजे काय यावर थोडासा प्रकाश टाकूया, थोडासा विचार करूया. हिंसा म्हणजे नुसता जीव घेणे नव्हे, तर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे किंवा प्राण्याचे मन किंवा शरीर यांना इजा करणे म्हणजे हिंसाच आहे. सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता आहे की ज्याबद्दल आपण विचार करणार आहोत त्या दृष्टिकोनातून हेही विचार आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर मन किंवा शरीर, दुसऱ्या व्यक्तीचं किंवा दुसऱ्या प्राण्याचं मन किंवा शरीर यांना इजा करणे म्हणजे हिंसाच आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही सचेतन प्राण्याला, जीवसृष्टीला कोणत्याही प्रकारे दुखवणे म्हणजे हिंसा, आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा सचेतन प्राण्याला कोणत्याही प्रकारे न दुखवणे म्हणजे अहिंसा. पण या अहिंसा तत्वाचे पालन करताना आपल्याला थोडा तरी सारासार विचार करणे आवश्यक असते. कित्येक वेळाच असे असतात की आता अहिंसेचाच जप करत राहावे की प्रसंगी हिंसा करून देखील स्वतःचे रक्षण करावे किंवा स्वतःच्या राष्ट्राचे रक्षण करावे असा प्रश्न पडतो. स्वतःच्या राष्ट्राचे रक्षण करावे की नाही याबद्दल लोकमान्य या प्रकरणामध्ये लिहित नाही आहेत. आता आपण स्वतंत्र भारतामध्ये आहोत म्हणून मी स्वतःच्या राष्ट्राचे रक्षण अहिंसेतून होऊ शकतं का हिंसेतून होऊ शकतं याबद्दलचा विचार करण्याची आता तरी निदान आपल्याला आवश्यकता आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर अहिंसेचा जप करावा की प्रसंगी हिंसा करून स्वतःचे रक्षण करावे असा आपल्याला प्रश्न पडतो. आणि असे समजा की एखादा गुन्हेगार, आता त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं जे उदाहरण आहे ते असं आहे, एखादा गुन्हेगार तुमचा जीव घेण्यासाठी तुमच्या घरी आला किंवा घरातील स्त्रियांवर अत्याचार करायला सज्ज झाला किंवा तुमच्या राहत्या घराला तो आग लावण्यास सिद्ध झाला आणि तो तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना जर त्रास द्यायला लागला, तर अशा वेळी संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करणार असला तर अशा वेळी तुम्ही काय कराल? अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म असा जप करीत राहाल? डोळे मिटून बसाल तो जप करत, की त्या दुष्ट माणसाची उपेक्षा कराल? उपेक्षा कराल की त्याला आणखी काही सांगून बघाल, की सांगून बघूनही त्याने ऐकलं नाही तर त्याला शक्य तितके कठोर शासन कराल की नाही? अहिंसेचा अतिरेक तुम्हाला धोक्यात आणेल, तुम्हाला धोक्यात आणेल, त्याला नाही. अहिंसा तुमच्या मनात आहे, त्याच्या मनात नाही. हे सगळं लोकमान्यांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. फक्त ते राष्ट्राचे कल्याण किंवा राष्ट्राचे रक्षण असा शब्द फारसा वापरताना आपल्याला दिसत नाहीत. तो आपण समजून घ्यायचा असतो. आपण वाचक आहोत, आपण श्रोते आहोत, त्यांच्या लेखनाचे आपण वाचक आहोत, तर आपण श्रोते देखील आहोत. तर त्यामुळे कारण अनेक भाषणं देखील त्यावेळेला टिळकांनी
लोकमान्यांनी गीता रहस्यावर दिलेली आहेत. तर अहिंसेचा अतिरेक तुम्हाला धोक्यात आणेल, त्याला नव्हे, त्याला धोक्यात आणणार नाही. तर तुम्हाला अहिंसेच्या जर तुम्ही अतिरेक केला तर तो तुम्हाला धोक्यात आणेल, असा निर्वाळा त्यावेळेला लोकमान्यांनी आपल्या सर्वांना देऊन ठेवलेला आहे. आणि हा काळ 1920च्या आधीचा आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जो असा दुष्ट असतो, गुन्हेगार असतो, दुःशासन असतो, त्याला शासन केल्याने त्या हत्येचे पाप हे हत्या करणाऱ्याला लागत नाही. अशा वेळेला असे समजावे की त्याच्या अधर्मी कृत्यांमुळेच तो मारला गेला किंवा त्याला शिक्षा भोगावी लागली आहे. माझ्यामुळे की त्याच्या स्वतःच्या कृत्यांमुळे? तर त्याच्या कृत्यांमुळे त्याला ती शिक्षा भोगावी लागलेली आहे, न की माझ्यामुळे. हे आपण स्वतःला सांगावे आणि स्वतःला कुठेतरी आपल्या मनामध्ये अपराधीपणाचा भाव आणू नये, असंही त्यांनी सूचित करून ठेवलेलं आहे. त्याच्या अधर्मी कृत्यांमुळे तो मारला गेला, त्याला ती शिक्षा भोगावी लागली. त्याच्या त्या स्थितीला तोच जबाबदार असतो, तुम्ही नव्हे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी अहिंसा श्रेष्ठ की आत्मसंरक्षण श्रेष्ठ, असा प्रश्न तुम्हाला पडायला हवा. आणि तो लवकर त्याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे, तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि अशा वेळी आत्मसंरक्षणाला तुम्ही अहिंसेच्या तत्वापेक्षा जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे. अहिंसेचे पालन करावे हे खरे, पण अहिंसा या तत्वाचे पूर्णपणे पालन करता येणे शक्य नाही. समजा एखाद्याने आज अहिंसेचे पालन करायचे असं ठरवलं, तरी हवेत पाण्यात जे शेकडो अत्यल्प जीव भरलेले आहेत त्यांची हत्या आपण कशी थांबवणार? महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये एका ठिकाणी अर्जुन म्हणतो, अर्जुनाच्या तोंडी महर्षी व्यासांनी वाक्य दिलेलं आहे, डोळ्यांनी दिसत नसले तरी तर्काने ज्यांचे अस्तित्व समजते असे सूक्ष्म जीवजंतू या जगामध्ये इतक्या मोठ्या संख्येत आहेत की आपण आपल्या डोळ्यांची पापणी जरी हलवली तरी तेवढ्याने या जीवांचे हातपाय मोडून पडतील. हे महाभारतात आहे. जीवजंतू, त्यांचा शोध नंतरच्या काळात लागला असं असू शकतं, पण महाभारतामध्ये हे वैज्ञानिक सत्य देखील सांगून ठेवलेलं आहे. याचीही जाता जाता आपण नोंद घेणं आवश्यक आहे. तर असे असताना अहिंसेचे पालन कुठवर माणूस करू शकतो? जीवो जीवस्य जीवनम असे भागवतातही सांगितलेले आहे, असं लोकमान्य सांगतात. सर्वांनी हिंसा पूर्णपणे सोडून दिली तर क्षात्रधर्म म्हणजे संरक्षण धर्म कसा काय उरणार? आणि प्रजेला जर त्राता नसेल तर सर्वत्र अनाचार माजेल. आपण पाहतोय सध्या जगात जे काही चालू आहे त्या ठिकाणी अनाचार काही ठिकाणी आपल्याला दिसतोय. सारांश, नीती सांगणारे नियम हे सार्वत्रिक सामान्य हितासाठी सांगितलेले असतात, सर्वांच्या हितासाठी सांगितलेले असतात. पण तरीही कित्येकदा अहिंसेचा आदर्श सांभाळताना काय करावे आणि काय करू नये याचा निर्णय आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाच्या कुरुक्षेत्रावर घ्यावा लागतो. अशा काही वेळा येतात की त्यावेळी आपले नेमके कर्तव्य कोणते आणि आपले अकर्तव्य कोणते याचा सारासार विचार करण्याची वेळ येते. आणि अशा वेळी तारतम्याने निर्णय घ्यायला आपल्याला गीता शिकवते. आणि अशा वेळेला अहिंसेच्या तत्वाला बगल देणे हे अत्यंत आवश्यक असते. सार्वत्रिक हित साधले जाण्याची शक्यता त्यातून निर्माण होणार असते. आणि म्हणून अहिंसेच्या तत्वाला अशा वेळेला बगल देणं किंवा त्याला जरासं बाजूला ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं. हे आपल्याला गीता रहस्यातून लोकमान्य टिळक सांगतात. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. सत्य आणि अहिंसा या सर्वोच्च मूल्य तत्वांचे
पालन करताना जसा सारासार विचार करावा लागतो तसाच सारासार विचार, सारासार या शब्दामध्ये सुद्धा सार आणि असार हे दोन शब्द आहेत बरं का. सारासार विचार करावा लागतो ज्याप्रमाणे सत्य आणि अहिंसेच्या बाबतीत, तसाच विचार इतरही अनेक नीतितत्वांचे, नीतिधर्मांचे, नीतिमूल्यांचे पालन करताना देखील किंवा त्यांचं आचरण करताना देखील आपल्याला करावा लागतो. अशा वेळी प्रसंग कोणता आहे, कोणती कृती केली असताना जास्तीत जास्त लोकांचं हित साधणार आहे, याचा सार आणि असार विचार, सार आणि असार विचार करणे हे या तत्वांचे नुसते पालन करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते आणि निकडीचे असते. निकडीचे असते हेही वाक्य, हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. नॉर्मली दॅट इज अ नीड ऑफ द टाईम, नीड ऑफ दॅट पर्टिक्युलर मोमेंट. तर या अर्थाने नुसतंच महत्त्वाचं असतं म्हणण्यापेक्षा ती निकड असते, ती नीड असते. आता यानंतर तिसरं एक मूल्य आपण विचारात घेऊया. लोकमान्यांनी ते अस्तेय हे एक मूल्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. सत्य आणि अहिंसेसारखंच तिसरं तत्व आहे, तिसरं मूल्य आहे अस्तेय. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे चोरी न करणे. एकाने योग्य मार्गाने मिळवलेली संपत्ती दुसरा कोणी जबरदस्तीने लुटू लागला तर समाजामध्ये काय होईल? समाजामध्ये अनाचार माजेल. मग सगळीकडे दुष्काळ पडलेला असेल आणि धान्य विकतही जर मिळत नसेल आणि अशा वेळेला हे धान्य मजुरी करून त्याच्या मोबदल्यात देखील मिळत नसेल, तर अशा वेळेला, अशा आपत्ती काळामध्ये जर एखाद्याने चोरी करून ते धान्य मिळवले आणि स्वतःचे आत्मरक्षण केले, म्हणजे पालनपोषण, म्हणजे भूक भागवली,